सर, आता ज्या आपल्याकडे दिंड्या निघतात, ह्या दिंड्यांना कुठेतरी विसावा पाहिजे आणि तो विसावा तुम्ही देता. त्या ठिकाणी चहा असेल, पाणी असेल, नाश्ता असेल. ही संकल्पना तुम्हाला कधी सुचली आणि मग आता ही किती वर्ष आहे, एकूण किती दिंड्या तुमच्याकडे या ठिकाणी येतात, भेट देतात, कशी संकल्पना होती? नमस्कार, रामकृष्ण हरी. आमची सुरुवात साधारणतः 2012 पासून झाली. आम्ही क्रिकेट खेळायचो. त्या माध्यमातून आम्ही सर्व मुलांनी त्या 2012 साली भरपूर ठिकाणची आम्ही बक्षिसं मारली होती आणि त्या बक्षिसाचे पैसे जे आमचे जमा झाले होते थोडेफार, त्यावेळेस काय 2000-3000 अशीच आम्हाला बक्षिसं मिळाली होती. त्या पैशाच्या आल्याने आमच्या मुलांनी असं ठरवलं की पार्टी करण्यापेक्षा आपण हे पैसे आपण चांगल्या मार्गाला लावू. आणि योगायोग असा आला की पौषवारी आल्यामुळे इथनं आपल्या ह्या रोडने, वाडा भिवंडी रोडने भरपूर वारकरी जातात, भरपूर दिंड्या जातात. आणि ही संकल्पना आमच्याकडे आल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण जास्त नाही, किमान पाणी आणि नाश्ता आपण देऊ, अशी सर्व मित्रांनी बसून आम्ही इच्छा व्यक्त केली आणि तेव्हापासून व्यक्त केला आणि जी सुरुवात केली ती आतापर्यंत चालूच आहे. म्हणजे कुठल्या वर्षी ही सुरुवात तुम्ही केली? 2012 पासून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आता गेली 6-7 वर्ष झालेत आम्ही रक्तदान शिबिर देखील या माध्यमातून करतोय. आणि किती दिंड्या इथे भेट देतात, किती दिंड्यांना तुम्ही सेवा देता? आमची सुरुवात ज्या वेळेस झाली त्यावेळेस आम्ही 23 दिंड्यांना दिलं होतं, 23 ते 24. आता गेल्या वर्षी 36 दिंड्यांचं झालं. आपण जेवढ्या दिंड्या येतात सर्व दिंड्यांना चहा पाणी नाश्ता व्यवस्था करतो. बायचान्स एखाद्या दिंडीचा जर कुठे काय प्रॉब्लेम असेल, जेवणाची व्यवस्था नसेल, रात्री मुक्कामाची व्यवस्था नसेलच, तर आपण त्यांना इथे पर्याय हे करून देतो. तुमचा पुन्हा आता दिनक्रम कसा असतो या म्हणजे 7 दिवसामध्ये या दिंड्या किती दिवस, म्हणजे कधी येतात? सकाळी येतात, दुपारी येतात, संध्याकाळी येतात? मग तो तुमचं शेड्यूल जे असतं ते तुम्ही कसं तयार करता? आमचं शेड्यूल याप्रमाणे करतो की आपल्या वाड्यापासून साधारणतः पुढे 3च मुक्काम होतात. प्रत्येक दिंडीचे हे 3च मुक्काम होतात वाड्यापासून पुढे. मग आम्ही त्याचा अंदाज एक बाळगून दिंड्या 9मी किंवा 10मीला त्र्यंबकेश्वर येथे पोहोचतात. मग त्याच्या हिशोबाने आम्ही 5 दिवस अगोदर कार्यक्रम आपले चालू करतो. म्हणजे आपल्या वाड्यामधून किमान 5 दिवस अगोदर इथून दिंड्या जातात. आपल्या भागामध्ये 5 दिवस अगोदर वाडा, गांधरे, आपल्या शिरीषपाडा या भागामध्ये दिंड्या वस्तीला असतात. मग त्याप्रमाणे आपल्याला चहा पाणी नाश्ता वगैरे देऊन होतं. साधारणतः एका दिंडीमध्ये किती भाविक असतील समजामध्ये? साधारणतः काही दिंड्यांमध्ये 35, 40, 50 पण असतात. काही दिंड्या ज्या जुन्या आहेत त्या दिंड्यांमध्ये 150, 200, 100, 125 प्रत्येक दिंडीमध्ये 100च्या पुढे माणसं असतातच. Subscribe for more content.